जशी आपण बघितली, बिघडवणारी आणि बिघडणारी मुलं असतात, त्याचबरोबर अजून एक प्रकार असतो मुलांचा, आणि तो सगळ्यात डेंजर असतो. खूप सारे प्रश्न विचारणारे. आणि गंमत काय माहितीये का, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जर त्यांना योग्य नाही मिळाली किंवा तुम्ही जर का त्यांच्याशी खोटं बोलला तर तुम्ही त्यांचा विश्वास पूर्णपणे गमावता आणि मग ते पुन्हा कधी तुम्हाला रोल मॉडेल मानत नाही किंवा तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकत नाही. मग अशा मुलांना कसं हँडल करायचं असतं? सगळ्यात पहिले त्या मुलांची सायकोलॉजी समजून घ्या. ती मुलं असतात जी विचारांनी ऑलरेडी प्रगल्भ असतात, म्हणजे ते मुळातच हुशार असतात. त्यासाठी त्यांना की नाही आपण चांगलं सुटेबल वातावरण तयार करून देणं गरजेचं आहे. सुटेबल वातावरण म्हणजे नॉलेजेबल वातावरण. ती मुलं मुळातच अभ्यासू असतात. अभ्यास म्हणजे फक्त शैक्षणिक अभ्यास नाही, ते नॉलेजचे भुकेलेले असतात. त्यांना खूप सारं नॉलेजची गरज असते. आणि त्याचबरोबर एक गंमत असते, ती मुलं की नाही तुमच्या प्रत्येक गोष्टीला नकार देणार. तुम्ही त्यांना काही विचारा, त्याचं उत्तर नाहीच असणार आहे. भले ती गोष्ट त्यांना मान्य असेल, त्यांना ती गोष्ट करायची असेल, पण त्यांचं पहिलं उत्तर हे नाही येणार. मग अशा मुलांकडून जर का तुम्हाला काही काम करून घ्यायचं असेल किंवा अशा मुलांना तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर इथे आपल्याला वापरायची आहे रिव्हर्स सायकोलॉजी. तुम्ही त्यांना सांगा की ही गोष्ट तू करू नकोस, नाही केलीस तरी चालणार आहे. मग ती मुलं तीच गोष्ट नेमकी करणार. तुम्ही त्यांना सांगा की आपल्याला ही गोष्ट मान्य नाहीये, आपण ही गोष्ट फॉलो नाही करणार. तुम्हाला ती करायची आहे ना, किंवा तुम्हाला तुमच्या मुलाकडून करून घ्यायची आहे. तुम्ही जेव्हा असं उलट बोलणार तेव्हा ते सुलट करणार. प्रत्येक मुलं वेगळे की नाही, त्यांना हँडल करणं पण डिफिकल्ट आहे. मग मी प्रयत्न करत आहे जास्तीत जास्त पद्धतीने तुम्हाला समजवायला की तुम्हाला तुमच्या मुलांना कसं हँडल करायचं आहे. चांगल्या पद्धतीने हँडल करा. हँडल केल्यानंतर आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.